तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय अस्सलाम वालेकुम जय लहूजी जय भीम। सर्वात पहिले मी ते सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की बऱ्याच लोकांना स्वागत करायचं होतं, पण आपल्या सर्वांना माहिती आहे 2 दिवसापूर्वीच आपण पळसोवेडामध्ये बडोमध्ये कार्यक्रम घेतलेला आहे, तिकडे स्वागत सत्कार झाला होता आणि पुढील कार्यक्रम असल्यामुळे आता स्वागत आणि सत्कार घेणं शक्य नसल्यामुळे आम्ही सर्वांनी आपला शब्दसुमनांनी स्वागत स्वीकार केलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला आज वाटपाचा कार्यक्रम हा जास्त महत्वाचा होता स्वागतापेक्षा, म्हणून आपण सर्व समजून घ्याल अशी आपल्या सर्वांना विनंती केली। तसंच या किचन सेटचं वाटप या ज्या आयोजकांनी ठेवले त्यांच्यासाठी एक मोठा टाळ्यांचा जोरदार हात होतो। आज हे जे वाटपाचा कार्यक्रम ठेवलाय तो अतिशय एक चांगला कार्यक्रम आणि महत्वाचा कार्यक्रम आहे मी असं मानतो। आतापर्यंत इकडच्या सरकारकडनं जी कामं होत नव्हती ती वेगवेगळी कामं जिल्हा परिषदेच्या मार्फत, पंचायत समितीच्या मार्फत, ग्रामपंचायतीच्या मार्फत आपले कार्यकर्ते धडाडीने करत आहेत, ताकद लावून करून आहेत। आणि आतापर्यंत त्यांनी जितकं पण वाटप केलंय, जे सामान पुरवलंय ते वेगवेगळे किट्स असतील, कोरोनामधलं वाटप असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या सामानाचं वाटप असेल, बियाणांचं वाटप असेल, खताचं वाटप असेल, किंवा आज महिलांसाठी किचन सेटचं जे वाटप करतात ते एक खूप चांगला उपक्रम आपण राबवलाय, ज्याच्यातनं लोकांना एक सावरायला संधी मिळते, स्वतःला सांभाळायला पण संधी मिळते। महत्वाच्या ज्या वस्तू आपल्याला वापरायला लागतात, ज्या कधी कधी परवडणं शक्य नसतं, अशा आपल्या गोष्टी उपलब्ध होऊन जातात। आणि त्याचबरोबर बऱ्याचशा अशा गोष्टी याच्यासाठी पण आपण वाटप करतो की ज्यांनी रोजगार निर्माण होऊ शकतो। आताच बोलताना प्रास्ताविक करताना दादा म्हणाले की काही ग्रामसेवक आहेत जे सहाय्य नाही करत, जे आपल्याला शासकीय कामांमध्ये अडथळा आणवतात आणि पुढे आपल्याला काम करू देत नाही। मी दादांना नुसती एवढी विनंती करतो की जे ग्रामसेवक हे काम करायला नकार देत आहेत किंवा जे ग्रामसेवक विरोध करतायत, सहाय्य नाही देत आहेत, तुम्ही त्यांची नुसती यादी आमच्यापर्यंत द्या, त्यांना सरळ करून त्यांनी सही करायचं काम आम्ही करतो। आणि या पद्धतीने मला आपल्या सर्वांसमोर फक्त 2च मुद्दे आवर्जून सांगायला आवडतील की पहिला मुद्दा हा की आज जो हे वाटप चालू आहे तसेच वेगवेगळे कार्यक्रम रोजगाराच्या बाबतीत इकडच्या सर्वसामान्य लोकांना, कष्टकरी लोकांना, शेतकऱ्यांना सामान, त्यांच्या गरजेच्या गोष्टी उपलब्ध करून द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नेहमीच करत आले आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की यापुढेही वंचित बहुजन आघाडी हे काम करत राहील। आपल्यावरती कोणतीही अडचण आली, कोणतीही परेशानी आली, कोणतीही मुश्किल आली तर त्या परेशानीमध्ये आपण ठामपणे हे समजू शकता की वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर, तुमच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे। आणि इकडच्या कष्टकरी लोकांवरती, गोरगरीब सामान्य लोकांवरती, शेतकऱ्यांवरती कोणतंही संकट आलं तर वंचित बहुजन आघाडी धावून आपल्या मदतीसाठी नेहमी येत राहणार। आणि याच पद्धतीचं काम वंचित बहुजन आघाडी नेहमी जिल्हा परिषदेच्या मार्फत, ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत करत आलेली आहे। आताच नुकत्याच आपण जर बघितलं तर महानमध्ये आणि हातगावमध्ये 1.5 कोटीची 2 सभागृह आपण वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेच्या मार्फत उघडली। पण ती कशासाठी उघडली? ती उघडलीत आपण सभागृह जिकडे आपण आपल्या जितके आपण महिला वर्ग आहेत त्यांना शिक्षण देऊ शकतो, प्रशिक्षण देऊ शकतो, ट्रेनिंग देऊ शकतो रोजगार निर्मितीसाठी। आणि आमची ह्याच्यामधनं हीच संकल्पना आहे की वंचित समूहात येणाऱ्या प्रत्येक महिलेला स्वतःचा रोजगार कमवता आला पाहिजे, स्वतःचं पोट भरता आलं पाहिजे, पैसे कमवता आले पाहिजेत आणि स्वतःच्या किमतीवरती, स्वतःच्या ताकदीवरती आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून आपलं घर चालवता यायला पाहिजे आणि पैसे कमवता यायला पाहिजे। याच संकल्पनेतून वंचित बहुजन आघाडीने हातगाव आणि महान इथे 1.5 कोटीची 2 सभागृह चालू केले जिकडे महिलांना रोजगार निर्मितीसाठी मदत होईल। आणि याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी पुढे काम करत चालणार आहे, मग ते शेतकऱ्यांसाठी असतो, युवकांसाठी असो। कारण आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की युवकांसमोर एक मोठी समस्या आहे की आपल्याला रोजगार मिळत नाही, आपल्याला शहरात जायला लागतं किंवा शहरात नाही मिळालं तर इतर जिल्ह्यामध्ये, पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद अशा शहरांमध्ये आपल्याला नोकरी शोधायला जायला लागतं। आणि ह्याच्याच करता रोजगार निर्मितीसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषदेच्या मार्फत काम करत राहणार।
तसंच शेतकरी असो, कष्टकरी समाज असो किंवा गोरगरीब असो, यांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि मदतीसाठी पण वंचित बहुजन आघाडी नेहमीच काम करत राहणार. फक्त मी आपल्या सर्वांना एकच गोष्टीकडे थोडं लक्ष घेऊन जातो आणि एका गोष्टीवरती विचार करायला सांगतो की हा पक्ष, ही लोक आमदार नसताना, खासदार नसताना फक्त जिल्हा परिषदेच्या मार्फत, ग्रामपंचायतीच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत इतकी मदत करतात, तर आता आपल्याला या लोकांना खासदार आणि आमदार बनवायचंय की नाही? आणि एवढंच मला आपल्या सर्वांकडनं ऐकायचं होतं. मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासन देतो की यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त आपण खासदार, आमदार निवडून आणू. अकोला लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांना निवडून आणू आणि आपणच सर्व आपल्या हाताने आपला विकास घडवू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द सांगितले. सर्वांना जय भीम, जय संविधान.